नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातलं नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य देशविदेशातल्या विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे। चालू हंगामात देशी विदेशी जातींच्या विविध पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटानं अधिकच मनोहारी भासू लागला आहे। फ्लेमिंगोला पक्षीमित्रांची विशेष पसंती असते। यंदा हे फ्लेमिंगो 1-1.5 महिन्याआधीच या अभयारण्यात दाखल झाले आहेत। या अभयारण्यात जवळपास 280 प्रकारच्या पक्ष्यांचं नयनरम्य दृश्य पर्यटकांना पाहण्यासाठी येऊ शकतं। पर्यटकांना पक्षी दर्शन करता यावे यासाठी आवश्यक त्या सगळ्या सोयी सुविधा इथं पुरवण्यात आल्या आहेत। सध्या ढगाळ हवामान आणि कोरोनाची भीती यामुळे पर्यटकांची संख्या जरी मर्यादित असली तरी डिसेंबर महिन्यापासून हा परिसर पर्यटकांनी फुलून जाईल अशी माहिती वनपरिमंडळ अधिकारी प्रीतम सरोदे यांनी दिली आहे। आपल्या दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण जो पक्षी परगणनेचा कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये 20,000हून अधिक पक्ष्यांची यावर्षी नोंद झालेली आहे। तर त्यामध्ये देशी विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले आहेत। विदेशी पक्ष्यांमध्ये म्हणाल तर ऑस्प्रे, नॉर्दर्न शाउलर, त्यानंतर गोल्डन प्लोवर यासारखे विदेशी पक्षी आपल्या इथं आगमन झालेले आहे। त्याचबरोबर देशी पक्षी आपल्या नांदूर मधमेश्वरचं आकर्षण म्हणजे पर्पल मुरहेन आणि त्याचबरोबर स्पॉट बिल डक हेही आपल्या इथे भरपूर प्रमाणात आढळून येतात। बी ईटरसारखाही पक्षी आपल्या इथे आढळून येतो। तर मी या निमित्ताने सर्व पर्यटकांना आणि पक्षीप्रेमींना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त इथं भेट देऊन आपल्या पक्षी निरीक्षणाचा आनंद घ्यावा। मी गेल्या 4 वर्षापासून नांदूर मधमेश्वर इथे गाईडचं काम करतो। हे पक्षी आपल्याकडे सायबेरिया, लेह लडाख, तिबेट, ऑस्ट्रेलिया तिकडून मायग्रेशन करता। ते इकडे काय येतात कारण तिकडं बर्फ पडतो। बर्फ पडल्यामुळे त्या पक्ष्यांना तिकडे खायला भेटत नाही। त्याच्यामुळे हे पक्षी नांदूर मधमेश्वरला मायग्रेशन करता। ते नांदूर मधमेश्वरलाच काय येतात त्या पक्ष्यांचं कसं त्यांना थंडी लागते। तर नांदूर मधमेश्वरमध्ये सगळ्यात जास्त थंडी आहे। त्याच्यामुळे हे पक्षी नांदूर मधमेश्वरला येतात। आपल्याकडे आता कॉमन क्रेन आलेले आहे ते आपल्याकडे सायबेरियावरून येतात। त्याच्यानंतर रोडी शर्डक नावाचे पक्षी आलेले ते आपल्याकडं लेह लडाखवरून येतात। त्याच्यानंतर नांदूर मधमेश्वरला आता फ्लेमिंगोची सायटिंग चालू आहे। आणि तुम्ही नांदूर मधमेश्वरला आल्यावर तुम्हाला कळतं की बदकंसुद्धा मायग्रेशन करता। आणि पर्यटकांनी येताना सकाळी लवकर येऊ नये कारण सकाळी तुम्ही जेव्हा अर्ली मॉर्निंग येता तेव्हा तिथं आपल्या नांदूर मधमेश्वरला धुकं असतं। त्याच्यामुळे पर्यटकांनी 9 नंतर नांदूर मधमेश्वरला भेट द्यावी। आणि नंदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य मला खूप आवडतं। इकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, देशी विदेशी पक्षी इथे येतात आणि सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे आवर्जून भेट देऊ शकता आणि इथे येऊन खूप छान वाटतं। सकाळी 7 वाजता तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला छान वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतात। इथे वॉच टॉवर्स आहेत वेगवेगळे जिथे तुम्ही चढून पक्षी निरीक्षण करू शकता।